2 दिवसापासून स्प्राउटेड मोड खायची खूप जास्त इच्छा झाली होती. पण मी मोड नाही तर मूग इथे भिजत टाकले आणि 2 दिवसानंतर बघितलं तर त्याला छान कोंब येऊन होते. आणि तुम्हाला एक टिप्स देते, पावसाळा लागत आहे त्यामुळे कोणतेही कडधान्य खायचे नाही. त्याचं कारण चला सांगते. आपण त्याला भिजू टाकतो, त्याला मग कोंब वगैरे येते आणि त्याला थोडंसं ओलसरपणासुद्धा असतो आणि 2 ते 3 दिवस त्याला ठेवलं की त्याला थोडीशी बुरशी वगैरे लागते आणि आपण ते खाल्लं की तब्येत खराब होण्याचे 100% चान्स राहते. त्यामुळे आपण किंवा आपल्या घरच्या छोट्याशा बाळालासुद्धा अजिबातच कोणतेही कडधान्य द्यायचे नाही. म्हणजे जे स्प्राउटेड भिजवलेले राहते ते. मी इथे क्लासवरून वगैरे आली होती. मला खूप जास्त भूक लागली होती. पण माझ्या घरच्यांचं काहीतरी वेगळं चालू होतं. एक म्हणत होते की आलू फिंगर बनव आणि सरूचं असं झालंय, पूर्ण उन्हाळा खतम होत आला आणि पावसाळासुद्धा लागत आहे, तरी तिचा आंबे खाणं काही संपून नाही राहिलं. मग इकडे पटकन असं मी सुद्धा नाश्ता करून घेतला आणि नंतर बनवायला घेतले होते आलू फिंगर. आलू फिंगरचे फिंगर वगैरे छान तळून घेतले. नंतर छान चटणी वगैरे बनवून घेतली होती. आणि चला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. ज्यावेळेस मी क्लास वगैरे लावायची होती, त्यावेळेस मला असं वाटत होतं, की फक्त डिझाईन जरी बघितले ना, असं वाटत होतं, की खूपच जास्त ईझी आहे, पटकन काढता येईल. पण आज ज्यावेळेस मी कोन हातात घेतला आणि ज्यावेळेस मी डिझाईन वगैरे काढायला गेली, त्यावेळेस मला वाटलं, की नाही खरंच ही गोष्ट खरंच खूप जास्त हार्ड आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीला हलक्यामध्ये घ्यायचं नाही. चला आजच्यासाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.